नमस्कार मित्रांनो, तर आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, वातावरण तर असं खतरनाक झालेलं आहे. आज सूर्यदेवान कुठंतरी दर्शन दिलं होतं मित्रांनो. 4-2 दिवसामध्ये थोडं वातावरण फ्रेश व्हायला लागलं. नंतर मित्रांनो पाऊस यायला लागला. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की कारल्याला, आपल्या या कारल्यासारख्या पिकाला बोरी कारपा एवढं ताप देतं मित्रांनो. ह्याच्यामध्ये औषध बसलंच पाहिजे 100%. आणि काय होतं आहे, थोडंसं लेट होतं आपल्याकडून. त्याच्यामुळे कुठं बुरीचा प्रादुर्भाव यायला लागलेला बघा. आता पाण्याच्या पाठीमागे दिसतंय तुम्हाला, पांढरं स्पॉट दिसतंय. नॉर्मली जे स्पॉट दिसतं ना काही बारकी नॉर्मल, ते बुरीचे स्पॉट आहेत बघा. तर त्यासाठी मित्रांनो काय केलं पाहिजे, लुना, ॲक्रोबाईट, अजून आपलं ॲक्रोबाईटवाल्या कार्पेट झालं, पण लुना एकदम छान आहे. तर ते सुद्धा आणि इंडेक्स ना अशा पावडर मित्रांनो ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजेत. ते बुरशीनाशक त्यामुळे काय होईल, एकदम फास्ट म्हणजे असं बुरशी गळून गेली पाहिजे बघा त्याची. नाहीतर पिकाला बुरशी जर झटकली मित्रांनो तर प्लॉट जाण्याची शक्यता राहते. तर बघा, आपण आता आपल्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. आणि एकदम छान असं रेडने तर नादच खोळा काम केलं मित्रांनो आपल्या. लय जणांना वाटलं मित्रांनो रेड आता सेटिंग होतोय का नाही, आता फॉर्म लावायला रेड आपल्या एक लय झालं 8 ते 10 दिवसामध्ये फॉर्म लावायला येईल. आणि एकदा फॉर्म लावला की मित्रांनो 20 ते 25 दिवसात पिरू तुटून जाणार. 100% आपण रेड गुजरात, रेड डायमंड, डायमंडच म्हणावं लागेल मित्रांनो. का तर तो खरंच डायमंडच आहे, सोनंच आहे 24 कॅरेट. तर तुम्हाला दाखवतो मी कसं दिसायला लागलं सोनं. बघा नात खोळा सोनं झालं मित्रांनो. हो का, दिसतंय का? तर मग तुम्हाला समोरचा पाठीमागचा कॅमेरा फिरवून दावतो. असं सोनं सेटिंग झालेलं आहे असं जबरदस्त आपल्या पिरूला. हे बघा, ह्याला म्हणायचं रेड डायमंड. आणि इकडे कारल्याचा प्लॉट, आणि दोन्ही कारल्याच्या मध्ये आपला हा डायमंड आहे मित्रांनो. डायमंड डायमंड राहतो मित्रांनो. 24 कॅरेट सोनं म्हणायचं मित्रांनो, त्याला तेवढी ताकद लागते. आणि ती ताकद मित्रांनो हे रेड प्युअरमध्ये आहे बघा. मला एकच वाटतं की पुढच्या 10 वर्षाचा विचार करून जर लावला तर रेड प्युअर हा जबरदस्त मित्रांनो सगळ्याचा बाप आहे आज. का बाप आहे तर मित्रांनो, ह्याची मार्केट जर पाहिलं, आजचं मार्केट 150 रुपये किलो आहे. आज पिंक 70 रुपये, म्हणजे हा बापच आहे मित्रांनो. उगं म्हणायचं नाही माझा फॉर्म 2 लाख लागला आणि 3 लाख लागला. मित्रांनो, जर ह्याचा फॉर्म जरी 50,000 लागला आणि पिंक तावांचा जरी 1.5 लाख लागला तर त्या पट्टीमध्ये हा पैसे होते ह्याचं बघा. आता ते एक राहायला विषय. मित्रांना काय वाटतं की उन्हामध्ये सेटिंग होत नाही, नका होऊ द्या ना, 3 महिने होऊ द्या ना, रेस्ट भेटू द्या. पावसाच्या तोंडाला मेमध्ये जर छटणी केलं तर मित्रांनो ह्याचं जबरदस्त सेटिंग होतंय. पुढचा उन्हाळा येस्तोर माल चालू राहतोय. अजून काय पाहिजे सांगा? आपल्याला सवय लागली पटा तोडा आलं पाहिजे बघा. हो का, झाडच फेल नाही मित्रांनो. पहिल्या वर्षी झाड या मस्तपैकी 35-40 फळं झाडावरती सेटिंग आहे ती. मी म्हणतो सरासरी 30 फळं धरा, 400 झाडं आहे ती. 4 तरी 12,000 फळं झाली का? 12,000 फळं 300 ग्रॅमने धरली, 12 तरी 36, 3.5 टन माल झाला. 100 रुपयाचं मार्केट जाऊ द्या, मोर द्या. 60-70 रुपयेच म्हणतो मी तर. त्याला पिंकाच्या दरात विकू द्या. 80 रुपये धरा. 8 2 24 नाही, 8 2 16 सॉरी 8 तरी 24, 2-2.5 लाख रुपये झालं. 2-2.5 महिन्यात 400 झाडं ती पहिल्या वर्षीची ती. मग एवढं मित्रांनो ह्या पिकाला कष्ट करून सर एवढं भेटत नाहीत. तसं ठोकाळ पीक झालं, पण शेवटी रेड डायमंड मी तर पहिल्यापासून म्हणतोय मित्रांनो. कारण खरंच सोनं आहे. आजपर्यंत पाहतोय मित्रांनो मी मार्केटमध्ये. तुम्हीही बघा, तुम्ही चौकशी करा. मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही चौकशी करा, मार्केटमध्ये फिरा, थोडंसं विचारा रेड गुजरातची आजची किंमत काय आहे. खरंच मित्रांनो खूप महाग विकतं या. आणि रॉब जर हे तो कॉस्टली असलं मित्रांनो तर थोडंसं पुढचा जर विचार केला भवितव्याचा तर मित्रांनो आत्ता सुरुवातीला थोडंसं पाया मजबूत जर केला, जाऊ द्या थोडं पैसे जास्त, पण खरंच चांगलं विकतं आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा, आपला कारल्याचा प्लॉट एकदम छान असावं का. आता थोडं कॅल्शियम बॉर्म द्यावं, थोडं वाकडे दिसायला लागलेलं आहे, पण नाही का अडचणीची आहे. कुठं अजून चांगलं दिसतंय सरळ. आता ही माझ्याकडून सॉरी तुटले बरं का. आता उद्या दिवस दम काढा, उद्या तुम्हाला मार्केटला लावू आपण. तर चला, तर असंच भारी वाटलं खूप मित्रांनो. कसा रेट दिसतोय बघा आपला फपकारला. अगं बाया, नादच करायचं नाही. कष्ट दमदार, यश पण दमदार येणार 100%. आणि आपला शेतकरी जोडीला सांगण्या पहिल्यापासून एकामेकाच्या हाताला हात धरून काम करा. एकामेकाचा रिस्पॉन्स खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्या कामामध्ये नवरा बायकोचं नातं खूप घट्ट पाहिजे. कारण कोणतंही काम करताना बायकोने तेवढी साथ दिली पाहिजे आपल्या नवऱ्याला. तसं मित्रांनो आमची शेतकरी जोडी, मी कोणतंही काम करू द्या, माझ्या हाताला हात लावून ती काम करत असते. कोणतंही काम मागं सुद्धा पडून देत नाही, अजिबात नाही. उलट मी एक वेळ काम थोडं चुकवलं पण ती चुकवणार नाही. अशी शेतकरी जोडी सर्वांना लाभो आणि
थोडंसं सगळ्यांनी अशाच कामामध्ये थोडंसं खतरनाक असं काम करायचं, थोडंच करायचं चांगलं. तर चला, कसा वाटतो आपला कारल्याचा प्रोडक्ट लांबून बघू आपण. ऐका, धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला, मेरा देश है मेरा. तर चला मित्रांनो, जय जवान जय किसान. कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलचं नाव आहे शेतकरी जोडी.